विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण अमरावती जिल्हा परिषद भरती संदर्भातलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे त्याच्या संदर्भातलं 19 सप्टेंबर 2024 रोजी आलेलं जे अपडेट आहे त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे। कंत्राटी ग्रामसेवक या पदासाठीचं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे अमरावती जिल्हा परिषद भरती 2023 संदर्भातलं त्याचं हे अपडेट असणार आहे। तर पात्र उमेदवाराचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी असणार आहे, त्याच्यासाठी लागणारे डॉक्युमेंट काय आहेत आणि कुठले उमेदवार पात्र झाले त्यांच्या नावाची यादी आज मी तुम्हाला इथं दाखवणार आहे। तर जिल्हा परिषद भरती अमरावती यांचा सरसेवा भरती 2023 मध्ये कंत्राटी ग्रामसेवक या पदावर पात्र झालेल्या उमेदवाराची मूळ कागदपत्र जिल्हा निवड समितीकडून पडताळणी करता खालील नमूद दिनांकास उपस्थित राहण्याबाबत आलेलं हे अपडेट आहे। तर जिल्हा परिषद अमरावती सरसेवा भरती जाहिरात जी आहे तर 4/8/2023 च्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेचे प्राप्त निकालानुसार सोबत जोडलेल्या यादीमधील उमेदवारांनी त्यांचे मूळ कागदपत्र जिल्हा निवड समितीकडून पडताळणी करण्याकरिता दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी डॉक्टर पंजाबराव देशमुख सभागृह जिल्हा परिषद कॅम्प परिसर अमरावती येथे सकाळी 10:30 वाजता मूळ कागदपत्र व मूळ कागदपत्राच्या छायांकित प्रतीसह स्वसाक्षांकित एक संच सोबत घेऊन तिथं हजर राहायचं आहे। तर तुम्हाला कुठले कुठले डॉक्युमेंट सोबत ठेवायचे, तर तुम्ही अर्ज करताना जे डॉक्युमेंट भरले होते ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायचे। त्याच्यासोबतच पात्र उमेदवाराच्या नावाची यादी अशा प्रकारे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी पात्र झालेले उमेदवार आहेत त्यांचं 23 सप्टेंबर 2024 रोजी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे। याचं PDF जे आहे ते मी आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर उपलब्ध करून दिलेलं आहे, तिथून तुम्ही चेकआउट करून घ्या। हे होतं अमरावती जिल्हा परिषद भरती कंत्राटी ग्रामसेवकसाठी पात्र झालेल्या उमेदवाराच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भातलं आलेलं अपडेट। हे माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही कुठल्या जिल्ह्याचा कंत्राटी ग्रामसेवक या पदासाठी अर्ज केला होता तेही कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।